योगेश बेहती सरांनी आज खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांनी आम्हाला अगोदर विचारलं होतं की काय चॅलेंजेस आहेत, त्याप्रमाणे आम्ही सांगितलं की आमची उपस्थितीवर थोडंसं फोकस करा। तर त्यांनी आज जे वेगवेगळे उदाहरणं देऊन आणि जसं त्यांनी सांगितलं पाण्याचं उदाहरण देऊन की एक पावसाचा थेंब जमिनीवर पडला तर काय होतं, शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं मोती होतं। त्याच पद्धतीने शाळेमध्ये आलेले सर्व विद्यार्थी आपल्या संगतीत आणि आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या संगतीत जर राहिले तर ते चांगल्या प्रकारे घडतील। म्हणून सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी दररोज शाळेत यावं आणि त्यांनी जसं सांगितलं की गृहपाठ आणि आपलं करिअरकडे फोकस करायचा आहे। त्यांनी सांगितलं की जसं मोबाईलचे दुष्परिणाम सांगितले ज्याच्यावरून आपल्याला कळतंय की मोबाईलच्या दुष्परिणामामुळे काय होतं, जे तुम्हीच त्यांना आन्सर दिलेले आहेत की आपल्याला मेंदूवर परिणाम होतो, आपली एकाग्रता कमी होते, तेच तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरूनच आपलं फोकस हे कंप्लीट करायचं आहे। जर तुम्ही त्याचा वापर नाही केला तर पुढे चालून तुम्हीही तुमच्या फोकसपासून विचलित व्हाल। म्हणून नेहमी लक्षात ठेवा, सरांनी जे सांगितलं की मोबाईलचा वापर टाळा आणि आपल्या आईवडिलांचे शिक्षकांचे जे त्यांचे जे अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा। आणि सरांनी जे वेगवेगळे उदाहरणं देऊन जे आपले सेशन घेतलं ते खूप सुंदर प्रकारे घेतलंय। विशेष म्हणजे तुम्हाला खिळवून ठेवलंय, तुम्हाला त्याच्यामध्ये प्रतिसाद घेऊन आपलं पूर्ण सेशन खेळीमेळीचं केलंय। धन्यवाद।